मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या ठिकाणी आपण संपूर्ण स्पोकन इंग्लिश कोर्स पूर्ण करतोय. आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्स हा संपूर्ण टॉपिक कव्हर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. बघा, आजचा 17वा व्हिडिओ आहे. याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता. बघा मित्रांनो, आतापर्यंत आपण कॅन, शुड आणि सिंपल प्रेझेंट टेन्स याच्यावरती सविस्तरपणे एका वाक्याच्या एका प्रकारावरती आपण व्यवस्थितपणे एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता. बघा मित्रांनो, आपण पाहिलं की एक वाक्य ज्यावेळेस आपल्याला दिलं असतं त्यावेळेस त्याच्यापासून आपल्याला 6 प्रकारे ते वाक्य आधी बनवून घेता आलं पाहिजे. म्हणजे त्याच वाक्यापासून आपल्याला प्रश्न बनवता आला पाहिजे, त्याच वाक्यापासून आपल्याला नकारार्थी वाक्य बनवता आलं पाहिजे, त्याच वाक्यापासून आपल्याला नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य बनवता आलं पाहिजे, त्याच वाक्यापासून आपल्याला WH प्रश्नार्थी वाक्य बनवता आलं पाहिजे आणि त्याच वाक्यापासून आपल्याला WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य बनवता आलं पाहिजे. बघा, या ठिकाणी एक वाक्य दिले आणि कशा प्रकारे आपण त्याच्यापासून प्रश्न, नकारार्थी वाक्य, नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य, WH प्रश्नार्थी वाक्य आणि WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य बनवलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता. आता आपण सराव म्हणून सर्व प्रकारचे वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे एका वाक्याच्या प्रकारावर तर आपण एक व्हिडिओ बनवलेलाच आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रकारचे वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे एक सराव म्हणून व्हिडिओ बनवत आहोत. चला तर सुरुवात करूया. बघा मित्रांनो, होकारार्थी वाक्य ज्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स असं म्हटलं जातं, वाक्य आहे तो पाणी पितो, हे होकारार्थी प्रकारचं वाक्य आहे. आणि हे वाक्य ट्रान्सलेट करताना सुरुवातीला आपण सब्जेक्ट वापरायचं, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर कंसात आपण यस किंवा येसचा वापर करतो. आता ज्यावेळेस आपला सब्जेक्ट एकवचन असेल तरच आपण या कंसाचा वापर करायचा. आता त्यातल्या त्यात येसचा वापर कधी करायचा आणि येसचा वापर कधी करायचा आपण त्या ठिकाणी सविस्तर पाहिलंय, तर आपण फक्त या ठिकाणी पाहूया. त्याच्यानंतर आपल्याला ऑब्जेक्ट लिहायचं. आता या ठिकाणी बघा, तो पाणी पितो असं वाक्य आहे. सुरुवातीला काय करणार तुम्ही, तो साठी ही लिहिणार सब्जेक्ट म्हणून. त्याच्यानंतर काय, पिणे म्हणजेच ड्रिंक लिहिणार, काय ड्रिंक. आता एक वचन आहे म्हटल्यानंतर तुम्ही याचा वापर करणार कंसाचा आणि या ठिकाणी यसचा वापर करणार. यसचा वापर का नाही करणार, यसचा वापर कधी करायचा, जर ह्या क्रियापदाच्या शेवटी या ठिकाणी जसं के अक्षर आले तसंच जर यस, यस, यच, डबल यस, CH, X, O आणि Z हे अक्षर आली तर तुम्हाला यसचा वापर करायचा असतो. आता फक्त के आले म्हणजे ह्या अक्षरांच्या व्यतिरिक्त अक्षर आहे म्हणून फक्त यसचा वापर केलाय. आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट काय इथं पाणी म्हणजेच काय वॉटर. ठीक आहे, वॉटर आणि प्रश्नचिन्ह आणि फुल स्टॉप, हे ड्रिंक्स वॉटर अशा प्रकारे. ठीक आहे, होकारार्थी वाक्य समजलं, फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता पुढे बघा, पुढचं वाक्य आहे प्रश्नार्थी वाक्य. आता हे वाक्य ट्रान्सलेट करताना सुरुवातीला आपण डू किंवा डचचा वापर करतो. कशाचा, डू किंवा डचचा. त्याच्यानंतर काय लिहितो, सब्जेक्ट लिहितो. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स. लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण प्रश्न बनवत असतो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये त्यावेळेस क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं आणि हेल्पिंग वर्ड म्हणून डू किंवा डचचा वापर केला जातो. बघा, या ठिकाणी सुरुवातीला डू किंवा डच. आता डूचा वापर करणार का डचचा, तर या ठिकाणी आपलं सब्जेक्ट कोण आलाय, तो आलाय, एक वचन आहे म्हणून आपण डचचा वापर करणार, काय डच. त्याच्यानंतर सब्जेक्ट, सब्जेक्ट काय तो म्हणजे ही, डज ही. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापद काय आपलं ड्रिंक आणि पाणी म्हणजे काय वॉटर आणि प्रश्नचिन्ह. ठीक आहे, डज ही ड्रिंक वॉटर अशा प्रकारे. हे तुम्हाला समजलं. आता त्याच्यानंतर बघा नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्य ट्रान्सलेट करायला फॉर्म्युला काय पाहिला आपण, सुरुवातीला सब्जेक्ट, त्याच्यानंतर डोंट किंवा डझंट, डोंट किंवा डझंट. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स आणि फुल स्टॉप नकारार्थी वाक्याला. तर या ठिकाणी बघा, तो साठी काय येणार, ही येणार, ही. त्याच्यानंतर डोंट येणार का डझंट, सब्जेक्ट आपलं ही आहे म्हटल्यानंतर काय डझंट येणार, ही डझंट. क्रियापद ड्रिंक आणि त्याच्यानंतर काय पाणी म्हणजे वॉटर असं आणि फुल स्टॉप, ही डझंट ड्रिंक वॉटर अशा प्रकारे. हे नकारार्थी वाक्य कसं ट्रान्सलेट करायचं आपण पाहिलं. पुढचा वाक्याचा प्रकार आहे बघा नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. आता हे वाक्य ट्रान्सलेट करताना काय करणार, सुरुवातीला आपण डोंट किंवा डझंटचा वापर करणार, डोंट किंवा डझंट. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, डझंट. त्याच्यानंतर काय येणार, सब्जेक्ट येणार, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, ऑब्जेक्ट आणि
रिमाइनिंग सेंटेन्स लिहिणार आणि नंतर प्रश्नचिन्ह देणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता बघा या ठिकाणी डोंट घेणार का डझंट घेणार. सुरुवातीला डझंट घेणार. का डझंट घेणार, कारण समोर येणारा सब्जेक्ट कोण आहे आपला, एकवचन आहे म्हणून. ठीक आहे, तो आहे म्हणून. डझंट ही, त्याच्यानंतर क्रियापद. ठीक आहे, डझंट लिहिलं, त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहिलं, त्याच्यानंतर क्रियापद काय, ड्रिंक, आणि त्याच्यानंतर वॉटर आणि प्रश्नचिन्ह. डझंट ही ड्रिंक वॉटर, तो पाणी पित नाही का, अशा प्रकारे. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं. तर पुढे बघा, पुढचा वाक्याचा प्रकार आहे WH प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य ट्रान्सलेट करताना सुरुवातीला WH वर्ड, त्याच्यानंतर काय, डू किंवा डज, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स आणि प्रश्नचिन्ह. आता WH वर्ड काय, कशाने प्रश्न विचारलाय, काइंड. काय म्हटल्यानंतर काय येणार, ऑट. त्याच्यानंतर डू येणार का डज येणार. समोर येणारा सब्जेक्ट कोण आहे आपला, तो आहे म्हणून या ठिकाणी काय येणार, डज. ऑट डज, त्याच्यानंतर ही, आणि पिण्यासाठी ड्रिंक, ड्रिंक आणि प्रश्नचिन्ह. ऑट डज ही ड्रिंक, तो काय पितो. ठीक आहे, हे समजलं. आता WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य कसं होणार बघा. सुरुवातीला WH वर्ड, त्याच्यानंतर काय, डोंट किंवा डझंट, डोंट किंवा डझंट, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स लिहून प्रश्नचिन्ह. हे लक्षात ठेवा. आता बघा सुरुवातीला काय येणार, का साठी काय येणार, फाय. फाय लिहिलं, त्याच्यानंतर डू का डज, डोंट का डझंट, डझंट, फाय डझंट. सब्जेक्ट काय आपला, तो म्हणजे ही, त्याच्यानंतर क्रियापद काय, ड्रिंक, आणि त्याच्यानंतर पाणी म्हणजे काय, वॉटर, आणि प्रश्नचिन्ह. फाय डझंट ही ड्रिंक वॉटर, तो पाणी का पित नाही, अशा प्रकारे. तर बघा मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 6च्या 6 प्रकारचे वाक्य कसे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचे व्यवस्थितपणे समजून घेतलं. सिंपल प्रेझेंट टेन्स यामध्ये जर तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आपण त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवून समजवण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.